सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज सकाळी आम्ही शेतात जाणार आहे लवकर आवरून. त्याला काय बनवले सांगतो तुम्हाला. तर आज मम्मीनं बघा शेवाळाचं उपीट बनवलेलं आहे नाश्त्याला सकाळी. हां, आणि पप्पांचा उपवास असल्यामुळं पप्पांना मिरची शेंगदाणा घालून करायचं. शिजवून ठेवले फक्त परताय जायला. देवपूजा झालेले, इकडं आवरलंय, जायची चालू आहे. इकडे देवपूजा केलेली आहे. तिकडं आता ताट ठेवलंय करून, जाऊ खावा जाऊ. मी माझं काढते आणि मग चला आता माझं बाहेर ताट वाढून ठेवले. मी पण मस्त नाश्ता करतो आणि आम्ही निघणाऱ्या शेतात तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय होणार आहे आज. या काही नाश्ता करायला मस्तपैकी झणझणीत शेवाळाचं उपीट केलेलं आहे मम्मीनं. या आणि सोबत टोमॅटोचा सॉस पण आहे बघा, होममेड आणि टोमॅटो आहे. सो हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर आता बघा आम्ही शेतात आलो आहे. आणि आज शेतात का आलो आहे तर सांगतो तुम्हाला. तर शेतात का पप्पांनी बघा येऊन कसं केलं आहे, एकदम शेत लेवल करून घेतलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो आता बॅक कॅमेरानं. हे बघा गाईज, पूर्ण शेत असं एकदम लेवल करून घेतलेलं आहे. ह्या साईडून ते इकडं पूर्ण एंडपर्यंत बघा पूर्ण. आणि ह्या साईडला बघा पूर्ण लेवल, एक लेवल करून घेतलेलं आहे. किती भारी वाटायला लागले आता. हां हां हो, हे बघा पप्पा म्हणतात आता गहू चांगलं येईल कारण की लेवल. आणि इकडं मम्मीने लगेच बोर चालू केला बघा कट्टा धुवायला. हो, इकडं पण खड्डा होता का पप्पा. हो गाईस, किती माती चढल्या बघा, जवळजवळ फूट. हे मस्त झाले, एक नंबर. कसलं भारी दिसायला लागले सांगतो तुम्हाला, एक नंबर. असं एकदम प्लेन वाटायला लागले, असं वाटतं ग्राउंडवर आले आहे ना. हे बघा भारी वातावरण वाटायला लागले गाईज, एकदम क्लीन आणि स्वच्छ वाटायला लागले, एकदम भारी वाटायला लागले. क्लीन झालेलं आहे बघा. ह्या साईडला करवंदाचं झाड, हां चरले, हे लिंबूचं झाड आहे. इकडं नारळ, केळी, आंबा, चिक्कू, पेरू सगळी झाडं आहेत आपली. अरे देवा, इकडं पण बांधा पण ते पण गेलेले आहे माती. इकडं पण माती त्यांनी लावलेली आहे. म्हणजे एक लेवलच केले गाईज, असं पूर्ण ढाळ केलेलं आहे बघा. त्या साईडला पहिलं काय होतं, तिकडं जरा चढ होता आणि इकडं जरा खाली होतं, असं होतं. त्यामुळे इकडं असं लेवल केले बघा एकदम. म्हणजे आता इथं जरी पाणी सोडलं ना तरी एंडला जाईल, असं एकदम लेवल करून घेतलेलं आहे बघा. मस्त झालेलं आहे गाईज. आंब्याला पण फुटवा चांगला आलेला आहे. आणि कसं वाटते सांगा कमेंटमध्ये. आता असलं भारी वातावरण वाटायला लागले गाईज. हे प्लेन केल्यामुळं आम्ही रोटर मारला नाही, डायरेक्ट हे लेवल करून घेतली गाईज. ॲक्च्युली नांगर पण मारणार होतो, पण ते ट्रॅक्टरवाले काका बोलले की नांगर मारायची काही गरज नाही, डायरेक्ट आपण लेवल करून घेऊया. त्यामुळं भारी झालेलं आहे बघा. त्याला आता जरा झाडांना पाणी वगैरे देतो आणि मग आम्ही थोडा वेळ बसतो आणि मग जातो. सगळेजण आले, मी पप्पा मम्मी आले. आणि चला आता झाडांची जरा निरीक्षण करून घेतो मी. मला झाडं आल्या पहिला बघू वाटतं. असं आहे, मला कामातनं होत नाही यायचं सारखं. काय शेतातलं काम काढलं तरच यायचं होते. डाळिंब पण लागायला सुरू झालेले दाखवतो. काहीच हे डाळिंब बघा कसे लागायला लागलेत, फुलं निघून आता हे डाळिंब लागलेले आहेत. भगवा डाळिंब आहे हा. कसे डाळिंब लागायला लागलेत सांगा आता कमेंटमध्ये. फुलं लागायला लागल्यात, कळ्या पण आहेत आणि डाळिंब पण लागलेत. हे बघा, हे कळ्या पण आहेत अजून. आणि हे बघा, हे एक डाळिंब आलं दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं आहे डाळिंब, छान आले असं डाळिंब. हा नारळ आहे, इकडे चिक्कू आहे.
चिक्कू पण दाखवतो तुम्हाला. चिक्कूला थोडं बांधून ठेवलेलं आम्ही, कारण की पेरताना इकडं असं येत होता, त्यामुळं पेरणी करता येत नव्हती. थोडीशी इकडची फांदी कावळली, काय कळलं नाही. हे बघा, ही फांदी पूर्ण वाळून गेलेली आहे का कोणास ठाऊक. पूर्ण फांदी वाळलेली आहे. आणि ह्या साईडला पेरूचं झाड होतं, त्याची काय वाढ अशी खास होत नाही आहे का कोणास ठाऊक. हे बघा, आहे अजून फुटवा यायला लागला, पण वाढ अशी म्हणावं अशी नाही होत. ह्या साईडला सगळे फुलांची वगैरे झाडं आहेत. मम्मीचं चालू आहे धुवून काढायचं सगळं घर. खूप दिवस झाला आलो नाही, तर आता धुवून काढायला लागलं सगळं. गाय इकडे मम्मीच चालू आहे पाणी मारायचं, आणि आता मी आणि पप्पा चाललोय त्या साईडला ते रेन पाईप गोळा करायचे. मम्मी झाडांना पाणी मारणार आहे आणि आम्ही ती पाईप गोळा करणार आहे. चला. तर गाईज हे बघा, हे असं रेन पाईप सगळ्या गुत्ता झाल्या होत्या, त्या काढून आता आम्ही घेऊन पोत्यात गोळा करून ठेवणार आहे. नेक्स्ट इयरला वापरता येतात. त्या साईडला मम्मीचं सगळं पाणी मारायचं चालू आहे झाडांना, आणि आम्ही दोघं इकडे लागले. हे सगळ्या पाईपा पण गोळा करून ठेवायच्या, जेणेकरून पुढच्या वर्षी पण कामाला येतील आपल्याला, आहे का नाही. चला आता लागतो पटपट कामाला. एवढ्या पाईपा काढल्यात आम्ही, अजून एवढ्या इथं गुत्ता आहे बघा. चला गाईज बघा, असं पाईप आता हे गोळा करून ठेवायला लागलोय. लास्ट टाइम इकडच्या पाईपा आम्ही गुंडाळून ठेवल्या, पण ते एवढं दमवत होत्या, त्यामुळे म्हटलं असं काहीतरी आयडिया करूया, पोत्यात असं घडी घालून ठेवून टाकूया. आता 4 पाईपा त्या पोत्यात घातल्यात बघा, वाटतात का बघा. पण तेच जर पाईपला एक बंडलच एवढा झाला असता, आणि ते काठीनं निघतात गुंडाळेल तेवढं, त्यापेक्षा ते बघूया. आणि आपल्याकडे ती चक्री नाही आहे ना, नाहीतर त्याला गुंडाळून ठेवतात. आपण आता हे देशी जुगाड करायला लागलोय. आणि मम्मीचं चालू आहे तिकडं बघा पाणी मारायचं झाडांना सगळ्या. पेंटी गवारीला मार हाय की आंबा आहे. आंब्याला मारा, आंब्याला. आंब्यात ती देशी कोयना आलेली लोक तिने तशीच लावलेली ते आले. हा कुणाची तुझी? हे तर ही वाली माझी घालतात. अरे वल्ल करते रे. तुला पाणी आहे ना इकडे गवतात तो बरं. ती वेल आले बघ मम्मी कशाचं, पण ती तिकडं खाली गेली. गाईज ऊन आहे, पण वारं एवढं गार वारं सुटले ना, त्यामुळे ऊन वाटत नाही, जाणवून येत नाही, आहे का नाही. नाहीतर एवढं गरम झालं असतं की विचारू नका. हां, आणि काम करता आलंच नसतं आम्हाला. आता ते पाईप जोडून घेतली मी आणि पप्पांनी, आणि हे रेन पाईप गोळा करायला लागले. आता कुठं आहे? हां, तिथं ते मधमाशांचा पोळा झालता, आणि ते अजून आहे असं बघा काढला, पण तरी आहे असे माशा जाऊन चिटकल्यात तिथं. पाणी मारायचं. हे पेरूला पण मारते तिथं. हां, चिक्कूला, पेरू, डाळिंबला सगळ्याला मग पाईप जाते ना. हां, चला काही हिचं पाणी मारायचं चालू आहे, आणि आमच्या इकडं पाईप गोळा करायचं चालू आहे. आज तर काल पप्पांनी प्लेन करून घेतले. काय लावला आहे ना, ही लावली. हां, कुठली? हां, कुठं वर घ्या बाबा, पाईप कुठं आहे? जोडायचं त्याला आहे कुठं. पाईप काढून हे पाईपचा तुकडा मम्मीला दिला गोळा काढून. ह्या साईडला एक पाईप आम्ही रेन पाईप ठेवले आहे, कारण की तिकडं नाही लाव की जोरात आली की हे मी लावतो. इकडे बघा मम्मीनं बघा कसं मोठं आळं केलं. नारळ आणि हे केळाला पूर्ण पाणी द्यायला लागलंय बघा पाईपनं.
लय दाबवड नकोस पाईप म्हणजे निघल. हे आम्ही असे तुकडे तुकडे ठेवल्यात. हे चाव्या आहेत, त्याला जोडायचं आणि पाणी चालू करायचं आहे बघा. इकडं ही तांब्याला पण चालू केली मी हे बारीकमध्ये. आणि अरे तेव्हा इकडं निघलं की हे आवडं असं तुटते पाणी भरले की. हात धुवायचं चालू आहे माझं आपल्या ह्याच्या पाण्यातच. आणि तिकडे एक पाईप सोडले थांबा, हे मी बंद करतो आता. हे आळं फुटायला लागली. ही पाईप जोडून ठेवली बस तुकडं ह्या चाव्यांना. डायरेक्ट पाणी देता येते आपल्याला. होय सोडले. हे बघ दिसतंय का तुला? हे बघा इथे एक पाईप सोडली अशी. आणि ह्या नारळाला पण पाणी डायरेक्ट जाते. असं चालू आहे आमचं काम आता. पाऊस चालू झाला बघा. हे बघा काल सिया विहान आलते तेव्हा आत्ता जर आला असता त्यावेळी आला असता तर सिया विहान पाण्यात पावसात लई मजा केली असती त्यांनी. आणि म्हणले असते आम्ही आंघोळ करायला जातो, आम्ही आंघोळ करायला जातो म्हणले असते आणि करू दिले असते. उन्हाळ्याचा पहिला पाऊस असला ना भारी वाटतं. आता पोचले असतं. तर आता मी हे बघा चिंचा आणली. आता ही फोडत बसते. हे बघा हे साली काढून पॅक करून ठेवते. मग उद्या आणि वाळवायचं आणि मग चिंचूत काढायचं. चला आता हे बघा गाडीवर पण पाऊस टपा 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 चालू झाला आहे. पण मग असा पाऊस आहे फक्त त्या दिवशीसारखं गारा न्यायचा. त्यामुळे शांत बसले. नाही तर आम्हाला पळवलं असतं. आता गाराने लई पळवलं आम्हाला. आणि असंच पडायसारखं झालं तर ह्या फरशीवरनं पडतंय का काय. आपण सारखं पडायचं आम्ही म्हणायचं हळू जा हळू जा हळू जा. तर गाईज बघा पाऊस किती थंड थंड. आज दिवसभर एवढं उकडत होतं आणि काल पण एवढं उकडलं ना. या विहान आलती आणि त्यावेळेला असं आजच्यासारखा जर मोसम असता तर ती गेलीच नसती. मला असं वाटत नाही तुम्ही म्हणताल की सारखं त्यांना असं करू नका, तिकडं राहू द्या, त्यांच्या पप्पाकडे राहू द्या, त्यांच्या मम्मीकडे राहू द्या आणि ती चौघं चांगली राहू द्या. आम्हाला बी वाटतं, आम्हाला बी माहीत आहे आम्ही संकट उगाच बघतो काहीतरी अडचणी आलेल्या असतात त्या म्हणून आम्हाला भाग पडलेला असतं ना तसं राहायला. आम्हालाही वाटतं ना मुलांनी त्यांच्या आईवडिलाकडे राहावं. असं नाही की त्यांना आम्ही हौसनं ठेवलेलं असतं आहे. पण आता एवढ्या दिवस राहिल्यासारखं जीव लागलेला असतो आहे आणि मुलांना आम्ही एक काचाच्या भांड्यासारखं जपलेलं असतं आहे त्या दोन्ही मुलांना. आणि जपलं होतं पण तसंच. असे सरकली तरी आम्ही सगळे घरदार आम्ही पळत त्यांच्या मागं पळायचो की लागेल पडेल. असं तुम्ही कमेंट करताना तर असं वाटतं की जसं काय आम्हाला मायाच नाही आहे की आम्ही प्रेमच करत नाही. प्रेम करतोय पण असं फालतूचं प्रेम नाही करत. आम्हाला चुकील तिथं आम्ही बोलतो, चुकील त्यावेळेला आम्हाला सांगाय पण लागतं. अडचणीच्या वेळेला आम्हाला मुलीला साथ पण द्यायला लागते. काय तिची 2 मुलं आहेत, त्यांच्या 2 मुलांना घेऊन माझी मुलगी एकटी कुठं जाणार. मग अडचणीच्या वेळेला मुलीला आई वडील नाही साथ देणार, कोण देणार. त्यामुळं आम्हाला आता एवढ्या दिवस आमच्या मुलांना छोट्या सिया विहानला आम्ही सांभाळलेला आहे. आम्ही हर एक पल त्यांच्यासंग जगलेलो आहे. त्यामुळं आम्हाला वाईट वाटतं आणि रडू येतं. आणि म्हणजे कसं असं वाटतं की उगाच आमची मुलं आमच्यापासून लांब गेले. त्यांचं पण घर इथं असतं तर त्यांच्या घरी त्यांच्या मम्मी पप्पाच्या असू दे, पण जवळ असतं तर कमसे कम ती येऊन गेले असते आमच्याकडं भेटून. आम्हाला काही जायची गरज आहे असं आम्हाला नाही आवडत. म्हणजे असं मला नाही आवडत जास्त लेकीच्या घरी लोडबोड करायचं. पण अडचणी आल्यामुळं आम्हाला तिला सांभाळायला, तिच्या मुलांना सांभाळायला भाग होतं आणि भाग पाडलं होतं. मग ज्या लोकांनी पाडलं होतं त्यांनाच त्यांच्या चुका कळल्या आणि त्यांनी घेऊन गेले. त्यामुळं माझं कसं असतंय, जी चूक झाली त्यांना कळल्याशिवाय कळू दे. मग त्यांना त्या टायमाचं महत्त्व कळेल. वेळ किती वाया घालवली त्यांच्या जीवनाची त्यांना पण कळलं पाहिजे. कोण पण असू द्या दुनियातलं सगळ्याच लोकांचं. वेळ हातातली घालवायची नंतर पस्तावत बसून काय उपयोग आहे. मग वेळेलाच एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. बघा मम्मीच्या इकडं काय चालू आहे. चिंचा आणल्या होत्या पप्पांनी बाजारातून. ते आता वाळवल्या 2 दिवस आणि आता सोलून ठेवावं लागल्या मम्मी. म्हणजे हळूहळू क्लिनिंग चालू होणार. आत्ता फक्त टर्फलं काढणार. आणि मग नंतर ना ती रेषा वगैरे काढायच्या आणि मग अशा काळे काढल्या नाही क्लीन केलं की आम्ही वाळवायचं आणि मग एकदम खडखड झाली किंवा ते चिंचू लगेच असं मुसळी घ्यायचं. हे बघा असं घ्यायचं ते असं काढायचं म्हणजे ह्याला चिंचचं चिटकत नाही. वाळल्यावर चिंचू निघतात. त्यासाठी आता निवडून ठेवते साल काढून येते आणि मग फोडायचं वाळवून.
निवडून खिडके वगैरे असतील तर कीड लागलेलं असतं. काढायचे. हा ते सगळं जाते बंबमध्ये कचऱ्या ह्याच्यात जळणार. चांगलं मस्त पावसाचं वातावरण आहे आणि इकडे मम्मीनं गारवा सुटलाय बघ. काम काढले. हा दिवसभर गरम लय होत होतं.